नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जलसंधारण विभागामध्ये त्या ठिकाणी भरती होत आहेत. एकूण जागा किती आहेत? 8,767 पदांची भरती त्या ठिकाणी होत आहेत. ओके, त्याला वित्त विभागाची मान्यताही भेटलेली आहे. तर तुमची जाहिरात कधी येऊ शकते, नवीन काय अपडेट आहेत, तर याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे घेणार आहोत. कोणती पदे त्या ठिकाणी भरली जाणार आहेत, कोणती पदे त्या ठिकाणी आता या वेळेस भरली जाणार नाही, ह्या गोष्टींची ही इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. त्यानंतर तुमची पात्रता काय असणार आहे, सर्व काही गोष्टी बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारी बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. तर मित्रांनो, आपली सरळ सेवा भरतीची जी काही बॅच आहे तर ती बॅच लवकरात लवकर सुरू होत आहे. जे विद्यार्थी ह्या भरतीची तयारी करत आहेत किंवा तयारी करणार आहेत तर त्यांच्यासाठी ही बॅच फार महत्वपूर्ण आहेत. या बॅच मध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, त्याच्यानंतर नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटणार आहेत. जर तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, 8669391631. ओके, तुम्हाला अत्यंत कमी फीस मध्ये बॅच त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि सर्व लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स आणि तुमची बेसिक पासून जी काही तयारी आहे तर ती तयारी त्या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, आता मेगा भरती होणार आहेत. 150 दिवसांचा जो काही कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये सर्व काही कामकाज पूर्ण होऊन त्यानंतर तुमची जी काही भरती आहे तर मेगा भरती त्या ठिकाणी होणार आहे. तर तुमच्याकडे 4 ते 5 महिने वेळ आहे. आता तुमची जलसंधारण भरती कधी येऊ शकते ते पण आपण बघणार आहोत. ओके, तर तुमच्याकडे 4 ते 5 महिने वेळ आहे. 4 ते 5 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे आणि पूर्ण अभ्यास करून तुम्हाला खूप साऱ्या सरळ सेवाच्या भरती त्या ठिकाणी येणार आहेत. तर त्या भरतीची तयारी करायची आहे. तुम्ही जर एकदा सरळ सेवा भरतीचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये मेनली 4च विषय असतात: मराठी, त्याच्यानंतर इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता आणि जीके. गणित, बुद्धिमत्ता, जीके हे 4च विषय महत्वाचे असतात. या 4 विषयाचा जर तुम्ही अभ्यास केला, परफेक्ट अभ्यास, त्याच्यानंतर त्याच्या जर टेस्ट सिरीज तुम्ही जर सोडवल्या तर मित्रांनो, तुम्हाला कोणतं ना कोणतं पद त्या ठिकाणी भेटून जाईल आणि तुम्हाला सरकारी जी काही नोकरी आहे ते तुमचं जे काही स्वप्न आहे ते ठिकाणी तुमचं पूर्ण होऊ शकतं. ओके, तर हे 4च विषय महत्वाचे आहेत. सरळ सेवाचे जवळजवळ तुम्ही 99% पेपर ह्या 4 विषयांवरती देऊ शकता. सरळ सेवा भरती म्हटलं की त्याच्यामध्ये हे 4 विषय फिक्स असतात. ओके, आणि तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी नसते. आता तुमचे जे काही पेपर आहेत तर तुमचे पेपर हे एमपीएससी ही घेऊ शकते. ओके, किंवा आयबीपीएस आणि टीसीएस, पण मोस्ट ऑफ चान्सेस आहेत एमपीएससी तुमचे पेपर त्या ठिकाणी घेऊ शकते. तर एमपीएससी पेपर घेतले तर तुमचे पेपर त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने असू शकतात. आणि विद्यार्थ्यांसाठी एक चांगली गोष्ट आहे, एमपीएससी वरती सर्वांचा ट्रस्ट आहे. तर त्यानुसार जर पेपर झाले तर पेपर अतिशय व्यवस्थितरित्या हे पार पडतील. ओके, तर आता मित्रांनो, जलसंधारण विभागामध्ये 8,767 पदांची भरती होणार आहे. ओके, आता जलसंधारण विभागाने जो काय आकृतीबंध आहेत 8,767 जागेचा, तर तो आकृतीबंध वित्त विभागाकडे पाठवलेला होता. तर वित्त विभागाची त्याला मान्यता भेटलेली आहे. ओके, तर याबद्दलचा जो काही व्हिडिओ आहे, काल आपले महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री विधानसभेत काय बोलले त्याचा जो काही व्हिडिओ आहे तर तो मी पुढे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहेतच. ओके, तर जलसंधारण विभागाने 8,767 पदांची जे काही आकृतीबंध आहे तो आकृतीबंध तयार केला आणि तो आकृतीबंध वित्त विभागाकडे पाठवला होता. आता वित्त विभागाची त्याला मान्यता भेटलेली आहे आणि आता जलसंधारण भरती ही लवकरात लवकर आपली येईलच. आता त्याच्यावरती काम चालू आहे. ओके, तर मित्रांनो, याच्यासाठी जागा किती आहेत? 8,767 जागांची भरती त्या ठिकाणी होणार आहे. आता पात्रता काय असू शकते? काही जे पद आहे त्यासाठी 12वी असू शकते. ओके, काहीसाठी 10वी आणि काही पदांसाठी पदवी ही तुमची कंपल्सरी असेल. तर मित्रांनो, आता जी काही पदं भरणार आहेत जलसंधारण विभागामध्ये तर ती फील्डवरती वर्क करणारी जास्त पदे त्या ठिकाणी भरणार आहेत. म्हणजे जे काही त्यांना नीड आहे, त्यांना जी काही गरज आहे जलसंधारण विभागामध्ये, तर ते फील्डवरती वर्क करणाऱ्या लोकांची जास्त गरज आहे, माणसांची जास्त गरज आहे. त्याच्यामुळे ते पद आता सध्या ते भरणार आहेत, त्याच्याकडे त्यांचा जास्त फोकस आहे आणि त्याची जाहिरात त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ओके, बघा कोणते कोणते पद त्यासाठी नसणारे, तर बघा भंडारपाल असेल, भंडारपाल याची काही भरती त्या ठिकाणी ह्यावेळेस होणार नाही. किंवा काल विधानसभेत सांगितल्याप्रमाणे भंडारपाल असेल, अनुलेखक असेल, टंकलेखक असेल आणि चौकीदार असेल, हे काही 3-4 पद आहेत. याचाच त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जे पद आवश्यक आहेत त्याच पदांची भरती मित्रांनो त्या ठिकाणी आता होणार आहे. जलसंधारण विभागाने
आकृतीबंध तयार करून वित्त विभागाकडे पाठवलेला होता. वित्त विभागाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि आता त्याच्यावरती कामकाज चालू आहे जलसंधारण विभागाचं आणि लवकरात लवकर 8,767 पदांची जाहिरात त्या ठिकाणी पडू शकते. ओके, तर मित्रांनो आता या गोष्टीसाठी 150 दिवस लागू शकतात किंवा त्याच्या अगोदरही जाहिरात त्या ठिकाणी पडू शकते. ओके, बघा मित्रांनो, आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की आपली जी काही मेगा भरती होणार आहे तर ती 150 दिवसानंतर होईल. ओके, 150 दिवसांमध्ये सर्व जे काय कामकाज आहे ते पूर्ण होईल तर त्या भरत्या त्या ठिकाणी स्टार्ट होतील. ओके, आता ही जी काही भरती आहे जलसंधारण विभागाची तर ती 150 दिवसानंतरही होऊ शकते किंवा त्या अगोदरही होऊ शकते, काही सांगता येत नाही. पण आपल्याकडे 3 ते 4 महिने अभ्यासाला वेळ हा 100% असणार आहेत आता, किंवा 5 ते 6 महिने वेळ आपल्याकडे असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारीला लागायचं आहे. तुम्हाला 4च विषयाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे: मॅथ, रिझनिंग, त्याच्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि जीके. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता एसटी महामंडळात पण भरती होणार आहे. त्याच्यामध्येही तुम्हाला ह्या विषयांचा अभ्यास महत्वपूर्ण आहे आणि बाकीच्या तुम्हाला तुमची जी काही पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, त्याच्यानंतर ग्रामसेवक भरती असेल, तलाठी भरती असेल, ह्या भरत्याही त्या ठिकाणी होऊ शकतात. याच्यामध्येही तुम्हाला या गोष्टींचा अभ्यास हा फार महत्वाचा आहे. सदस्यांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे 2017ला मृद व जलसंधारण विभागाला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्यावेळेसच जवळपास 16,423 पदं या विभागाला आकृतीबंध राहील अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता. आणि ही पदं सभापती महोदय जलसंपदा आणि कृषी विभागाकडून वर्ग करण्यात येणार होती. परंतु या ठिकाणी ही पदं जलसंधारण विभागाला, मृद जलसंधारण विभागाला मिळाली नाही. मग मृद व जलसंधारण विभागाने नवीन या ठिकाणी एक आकृतीबंध तयार केला आणि तो वित्त विभागाला पाठवलेला आहे. राज्यातल्या सध्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन या ठिकाणी आमच्या विभागाने खऱ्या अर्थानं फील्डवर काम करणारी यंत्रणा आम्हाला आवश्यक होती आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे 8,667 पदाला वित्त विभागाने आकृतीबद्धाला मान्यता दिलेली आहे. आणि जी पदं अनावश्यक होती सभापती महोदय, ज्याच्यामध्ये भंडारपाल आहे, अनुलेखक आहे, टंकलेखक आहे, चौकीदार आहे, तर अशा या ठिकाणी जी पदं आम्हाला आवश्यक आहे अशा पदाच्या संदर्भामध्ये आम्ही जो काही आकृतीबद्ध पाठवला होता विभागाला तो वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे. आणि लगेच आता ती प्रक्रिया सन्माननीय सदस्यांनी जसं सांगितले सर्व पदं भरण्याच्या दृष्टीनं आमचा विभाग या ठिकाणी आता प्रयत्न करणार आहे.